घटना घडत असतात त्याला प्रतिबिंब म्हणून पत्रकारितेकडे आपण पाहत असतो। समाजाचं प्रतिबिंब हे आपल्या पत्रकारितेतून हे कायम उमटत असतो। समाजाला एक दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून नक्की होत असतं। जो कोणी चांगलं काम करत असेल त्याच्या कौतुकाची थाप आणि जर कोणी वाईट काम करत असेल तर त्याला वेळेस रोखणं हे आपलं परम कर्तव्य आहे। बाळशास्त्री जांभेकरांनी तो आदर्श आपल्याला घालून दिला आणि अनेक चांगले पत्रकार, आपण सगळे चांगले आहातच, परंतु अनेक जुने पत्रकार हे यांनी त्यांच्या जीवनात कधीच त्यांच्या तत्वांशी तडजोड केली नाही। पत्रकारितेला व्यवसाय म्हणून कधी पाहिलं नाही। खरं तर नुसतं लिखाणातूनच पत्रकारिता होते असं नाही। आता पत्रकारिता बदलली। आपण पाहत असाल की आज सोशल मीडियाचा युग आलाय आणि सोशल मीडियावर देखील आपण व्हिडिओ करून आपलं मत मांडणं याला देखील आपण आता पत्रकारिता म्हणू शकतो। परंतु या समाजाचा मी एक घटक आहे। या समाजातून काहीतरी देणं लागतो। या समाजाला चांगल्या दिशेने नेण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे। ही महत्वाकांक्षा मनी बाळगून या व्यवसायाला ज्यांनी स्वीकारलं ती खरी पत्रकारिता आपण मानतो आणि अशा चांगल्या पत्रकारांमुळेच हा समाज सुस्थितीत आहे। एक आदर्श समाज म्हणून आपण पुढे जात आहोत। निश्चितच आपल्याला खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने देतो। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे काय आपला सत्कार केला ती आपल्या पत्रकारितेचा सत्कार आहे। ती जांभेकरांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत। लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांचाही समन्वय हा समाजाच्या दृष्टीनं असणं अत्यंत गरजेचा असतो आणि तो समन्वय यापुढे असा निरंतर टिकत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च आपल्याला शुभेच्छा देऊन आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आमचा छोटेखानी ही भेट आपण स्वीकारली। खरं तर आपल्यासाठी लेखणी ही अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून दरवर्षी आपण लेखणी आणि डायरी आपल्याला देत असतो। त्यातून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होतो। या शुभेच्छा आपल्याला देतो आणि थांबतो। धन्यवाद। आपण स्वेच्छानिवृत्ती घ्यायला काही हरकत नाही, कारण आपले वादादार भरपूर इथे तयार झाले। तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।